तर भगवान विठ्ठल हे स्वतः श्रीकृष्णच आहेत. तर काही लोकांना असं वाटतं की भगवान विठ्ठल हे भगवान विष्णूंचा एक नवीन अवतार आहे, मीन्स वेगळा अवतार आहे. पण तसं नसून स्वतः श्रीकृष्णच भगवान विठ्ठल आहेत. तर भगवान श्रीकृष्ण द्वारकेमधून पंढरपूरला का आले होते बघा या व्हिडिओमधून. तर पुंडलिकाची कथा ही सर्वांना माहितच आहे, पण अजून एक लोककथा आहे ज्यामुळे श्रीकृष्ण पंढरपूरला आले होते असं म्हटलं जातं. कारण आहे की माता रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी श्रीकृष्ण पंढरपूरला आले होते. ही सुद्धा एक लोकप्रिय स्थानिक पौराणिक कथा आहे. तर एका वेळेस भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेवर आगावले आणि त्यांच्या संवादात थोडा वाद झाला. रुक्मिणी मातेचा रुसवा फार गंभीर झाला. त्या रागावून पंढरपूरच्या दिशेने निघून आल्या आणि तिथे राहू लागल्या होत्या. श्रीकृष्णांना माता रुक्मिणीच्या अनुपस्थिती जाणवू लागली. त्यांना त्यांचा राग ओळखला आणि त्यांचा रुसवा काढण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण पंढरपूरला आले. या स्थानाला त्यावेळी लोहगंध क्षेत्र असे म्हटले जात. त्यानंतर त्याचं नाव पंढरपूर पडलं गेलं होतं. याबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू. हे स्थान चंद्रभागा नदीच्या काठावर होतं, अत्यंत शांत आणि पवित्र. तर श्रीकृष्णांनी माता रुक्मिणीच्या भक्ती आणि प्रेमाची आठवण करत तिला परत बोलावलं. अखेर मातांचा रुसवा गेला आणि त्या परत श्रीकृष्णाजवळ आल्या. म्हणूनच जर तुम्ही पंढरपूरमध्ये भगवान विठ्ठलांचं मंदिर बघितलं, त्यापासून थोडंसं अंतरावर माता रुक्मिणींचं मंदिर आहे. याचं कारण हेच आहे की असं म्हटलं जातं की माता रुक्मिणी अजून सुद्धा भगवान विठ्ठलावर रुसलेल्या आहेत, असं या लोककथेमध्ये म्हटलं जातं. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा या चॅनलला.